आजपर्यंत तुम्ही भरपूर प्रकारच्या चटण्या बनवून खाल्ला असाल, पण हा एक चटणीचा असा वेगळा प्रकार आहे की याला तुम्ही अवघ्या 10 मिनिटात बनवून चपाती भाकरी किंवा भातासोबत कशाबरोबरही खा, चवीला एक नंबर व तसेच बनवायला फारच सोपी आहे। तर चला मग हा चटणीचा वेगळा प्रकार बनवण्यासाठी इथं मी मध्यम आकाराचे 2 उकडलेले बटाटे घेऊन त्याची साल काढून घेत आहे। तुम्ही आवडीनुसार बटाटे कमी अधिक प्रमाणात वापरू शकता। तर आता याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि गॅसवर पॅन ठेवून त्यात साधारण 1 ते 1.5 चमचा तेल टाकूया आणि तेल थोडं गरम झालं की त्यात मोठाड कापलेले म्हणजे की 2 भागामध्ये कट करून व्हिडिओत पाहताय तसं टमाटर ठेवून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही 4 ते 5 टमाटर वापरू शकता। आता याला झाकून ठेवू जेणेकरून टमाटर व्यवस्थित नरम होतील, त्यामुळे मंद आचेवर 1.5 ते 2 मिनिट झाकून ठेवा आणि त्यानंतर सर्वांना दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचं आहे, कारण की दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजले जातील। त्यामुळे याला आपण परत मिनिटभर झाकून ठेवू। 1 मिनिटानंतर पाहू की टमाटर व्यवस्थित शिजलेत की नाही। खरंच हा चटणीचा वेगळा प्रकार एकदा बनवून तर पहा, याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही हे नक्की। तुम्ही पाहू शकता की टमाटरची साल व्यवस्थित निघत आहे, म्हणजे की टमाटर चांगले शिजलेत। आता याला गॅसवरचं काढून थंड होण्याची वाट पाहू आणि थंड झाल्यानंतर सर्व टमाटर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। मग त्यानंतर त्यासोबत अर्धा इंच आलं व 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून तिखट चवीसाठी अर्धा लहान चमचा लाल तिखट, तसं यात फार कमी साहित्य पडतं, त्यामुळे आलं लसण व मिरची पावडर आणि थोडंसं पाणी टाकून व्हिडिओत पाहताय त्या पद्धतीने वाटून एखाद्या भांड्यात काढून घ्या। मग त्यानंतर त्यात बारीक कापलेला एक कांदा मात्र तुम्ही कमी जास्त प्रमाणात वापरला तरी चालेल। मग त्यानंतर आवडीनुसार बारीक कापलेली हिरवी मिरची आणि आंबट खायला कसं आवडतं त्यानुसार लिंबाचा रस व चवीपुरतं काळं मीठ। जर तुम्हाला आंबटसर चव नको असेल तर लिंबाचा रस नाही वापरला तरी काही हरकत नाही। आता यात उकडलेला बटाटा कुस्करून घेऊ, जास्त मोठा तुकडे असायला नको। आता शेवटी खूप सारी कोथिंबीर टाकून मिसळून घेऊया। तसं पाहिलं तर हा फारच साधा सोपा चटणीचा प्रकार आहे, यात फार कमी साहित्य पडतं, पण चवीला मात्र अप्रतिम आहे। आयत्या वेळी लवकरात लवकर बनवून कशासोबतही खाऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे या चटणीला तुम्ही 3 ते 4 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकता। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत।